आज आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या ज्या अद्भुत दैवी ज्या गोष्टी आहेत त्या पाहणार आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या वस्त्रामध्ये जे सामर्थ्य होतं, प्रभू येशू ख्रिस्ताच्या शब्दामध्ये जे सामर्थ्य आहे आणि प्रभू येशूच्या स्पर्शामध्ये जे सामर्थ्य आहे, या सर्व गोष्टी आपण पाहत आहोत. पण आज माझा विषय आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या शब्दामध्ये, त्याच्या आज्ञेमध्ये जे सामर्थ्य आहे, जे दैवी सामर्थ्य आहे ते आपण पाहूया. प्रभू येशूच्या आज्ञेतून झालेले चमत्कार आणि त्याचे जे दैवी सामर्थ्य, ह्या सर्व गोष्टी आपण चारही शुभवर्तमानामध्ये आपण पाहतो की कशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताच्या त्या आज्ञेमध्ये किती सामर्थ्य आहे. आपण पाहतो की उत्पत्तीपासून जर सुरुवात केली तर प्रगटीकरणापर्यंत आपण जर सर्व पाहिलं तर त्या ठिकाणी देव बोलला, आणि त्या ठिकाणी जेव्हा देव बोलला त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त स्वतः त्या ठिकाणी सुद्धा असतो. प्रियांनो, हे आपण लक्षात घेऊया. म्हणून ज्यावेळेस आपण उत्पत्ती पहिला अध्याय आणि जर तिसऱ्या वचनात जर पाहिलं तर त्या ठिकाणी सुंदर असं वचन आहे. काय आहे? नंतर देव बोलला, प्रकाश हो, आणि प्रकाश झाला. आणि खरोखर हा सुंदर असा प्रकाश, या सकाळच्या प्रकाशामध्ये आपण प्रभूच्या पायाशी आलेलो आहोत. ही देवाची आज्ञा, आणि देव बोलला, प्रकाश झाला. प्रियांनो, ज्यावेळेस आपण ख्रिस्ताच्या केवळ आज्ञेतून किंवा शब्दातून जे झाले चमत्कार, हे आपण चारही शुभवर्तमानामध्ये पाहतो. आणि चारही शुभवर्तमानामध्ये आपण पाहतो की त्या शब्दामध्ये, त्याच्या वाणीमध्ये किती सामर्थ्य आहे. या आपण मत्तयकृत शुभवर्तमान याचा 4था अध्याय आणि 23 ते 25 या वचनामध्ये काय आहे ते पाहूया. पहा, मत्तयकृत शुभवर्तमान 4था अध्याय आणि 23 ते 25. नंतर येशू यहुदी लोकांच्या सभास्थानात सुवार्तेची घोषणा करीत व राज्याची सुवार्ता गाजवीत आणि लोकांचे सर्व प्रकारचे रोग व सर्व प्रकारची दुखणी बरी करत गालिलभर फिरला, आणि त्याची कीर्ती सूर्या देशभर पसरली. तेव्हा जे नाना प्रकारचे रोग, व्याधी यांनी पिडलेले होते, ते जे भूतग्रस्त, फेप्रेकरी व पक्षघाती होते, अशा सर्व दुःखितांना त्याच्याकडे आणले आणि त्याने त्यांना बरे केले. मग गालिल, दकापलीस, यरुशलेम, यहुद्या व यार्देनच्या पलीकडचा प्रदेश, यातून लोकांचे थवेचे थवे त्याच्या मागे चालले. प्रियांनो, आपण पाहतो की जेव्हा मत्तई या ठिकाणी जी प्रभू येशू ख्रिस्ताची नोंद करत आहे, तर या ठिकाणी त्याची जी सेवा कार्य आहे, या सेवे कार्य केव्हा आणखी कशा प्रकारे सुरू झालेला आहे या ठिकाणी पाहतो. आणि त्याची जी सेवा कार्याचा जो परिसर आहे, हा किती व्यापलेला आहे, आणि त्याच्याकडे किती कशा ठिकाणून लोक येत आहेत हे आपण पाहत आहोत. आणि आपण पाहतो की या ठिकाणी त्यांनी काय केलेलं आहे, त्याने सगळ्यात महत्वाची सुवार्तेची घोषणा व राज्याची सुवार्ता गाजवत आणि लोकांचे सर्व प्रकारचे रोग व सर्व प्रकारची दुखणी बरी करीत तो गालिलभर फिरला. आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताच्या या जे शब्दातून ज्या सर्व गोष्टी प्रभू बोलला, आणि जे जे त्याच्याकडे लोक आली, ती सर्व त्याच्या शब्दाच्या द्वारे बरी झालेली. सगळ्यात महत्वाचं काय आहे, पहा, या ठिकाणी जे पक्षघाती, भूतग्रस्त, फेप्रेकरी, या सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताने शब्दाने बरं केलेलं आहे. आणि जर आपण पुढे गेलो, पटपट पुढे जाऊया, मत्तयकृत शुभवर्तमान 8वा अध्याय, आणि त्या ठिकाणी एक सुंदर असा प्रसंग आपण पाहतो की त्या ठिकाणी एक शताधिपती आहे. 8वा अध्याय आणि 5 ते 13 वचन आहेत. या ठिकाणी काय आहे, मग येशू शताधिपतीला म्हणाला, जा, तू विश्वास ठेवला त्याप्रमाणे तुला प्राप्त हो. आणि त्याच घटकेत प्रियांनो आपण पाहतो
त्याचा चाकर बरा झाला. हा जो रोमन शताधिपती आहे हा एक मोठा अधिकारी आहे, पण तो प्रभूकडे येऊन काय विनंती करीत आहे, काय म्हणत आहे, प्रभूजी आपण माझ्या छपराखाली यावे अशी माझी योग्यता नाही, पण शब्द मात्र बोला म्हणजे माझा चाकर बरा होईल. प्रियांनो, त्या शताधिपतीला ठाऊक झालं की जो माझ्या समोर उभा आहे तो किती सामर्थ्याने भरलेला आहे, त्याच्या शब्दामध्ये किती सामर्थ्य आहे. म्हणूनच तो काय म्हणत आहे, माझ्या छपराखाली यावे अशी माझी योग्यता नाही. तो त्याला प्रभू समोर किती नम्र आणि लीन करत आहे आणि तो म्हणत आहे पण शब्द मात्र बोला म्हणजे माझा चाकर बरा होईल. एक मोठा ऑफिसर आपल्या चाकरासाठी प्रभूकडे विनंती करत आहे आणि तो पक्षघाती मनुष्याला काय म्हणत आहे, ज्यावेळेस आपण पाहतो की 13 व वचन त्या ठिकाणी, मग येशू शताधिपतीला म्हणाला, जा तू विश्वास ठेवल्याप्रमाणे तुला प्राप्त हो, आणि त्याच घटके तो चाकर बरा झाला. पहा, शताधिपतीचा चाकर वेगळ्या ठिकाणी आहे, प्रभू येशू ख्रिस्त आणि तो शताधिपती हा वेगळ्या ठिकाणी आहे, आणि यामधलं डिस्टन्स आपल्याला या ठिकाणी माहिती नाही. पण प्रभू येशू ख्रिस्त एक गोष्ट त्यांनी केली, त्या शताधिपतीचा जो विश्वास होता त्या शताधिपतीच्या विश्वासाला प्रभू येशू ख्रिस्ताने काय केलेला आहे, तो पात्र ठरला. तो काय म्हणाला, तू जा, जो तू मजवर विश्वास ठेवलेला आहे तुझ्या विश्वासाप्रमाणे तुला प्राप्त हो. आणि प्रियांनो, आपण पाहतो की या ठिकाणी त्याचा चाकर त्याच घटकेस कोणताही विलंब न लावता त्याचा चाकर बरा झालेला आहे. आणि पुढे जर हीच घटना, हाच प्रसंग आपण लूक शुभवर्तमानमध्ये सुद्धा पाहतो, 4 अध्याय 31 वचनामध्ये आपण पाहतो की कशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताने त्या ठिकाणी हा चमत्कार केलेला आहे. पुढे जर गेलो आपण 9 अध्याय आणि 1 ते 8 या ठिकाणी सुद्धा काय आहे, तेव्हा तो तारवात बसून पलीकडे गेला व आपल्या नगरात जाऊन पोहोचला, तर पहा बाजेवर पडून कोणा एका पक्षघाती मनुष्याला त्याच्याकडे आणले. तेव्हा येशू त्यांचा विश्वास पाहून पक्षघाती माणसाला म्हणाला, मुला धीर धर, तुझ्या पापांची क्षमा झाली. आणि त्यानंतर आपण पाहतो की पुढे 5वं वचन, कारण तुझ्या पापांची क्षमा झाली असे बोलणे किंवा उठून चाल असे बोलणे यातून कोणते सोपे. आणि 7वं वचन, मग तो उठून आपल्या घरी गेला. हे पाहून लोकसमुदाय भ्याले आणि ज्या देवाने माणसांना एवढा अधिकार दिला त्याचे त्यांनी गौरव केले. जर 6व्या वचनाचा शेवटचा भाग या ठिकाणी जर आहे, वाचूया आपण, उठ आपली बाज उचलून घरी जा. एका पक्षघाती माणसाला प्रभूकडे आणलेला आहे आणि त्यांनी त्याला काय म्हटले, उठ आपली बाज उचलून घरी जा. आणि आपण पाहतो की त्या क्षणी तो पक्षघाती मनुष्य उठला आणि तो आपली बाज उचलून चालू लागला. त्याप्रमाणे आपण मत्ती 14 आणि 13 ते 20 या वचनाकडे येऊया. या ठिकाणी सुद्धा एक मोठा चमत्कार आपण पाहतो. काय आहे, 5000 लोकांना भोजन देणे. आणि किती आहे, फक्त या ठिकाणी उल्लेख आहे, प्रभू येशू ख्रिस्ताला प्रत्येक गोष्टीची लोकांची जी गरज आहे ती ओळखून प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी कार्य करत आहे.
ते त्याला म्हणाले, आमच्या जवळ केवळ 5 भाकरी 2 मासे आहे. तो म्हणाला, ते इकडे माझ्याकडे आणा. मग त्याने लोकसमुदायाला गवतावर बसवायची आज्ञा केली आणि त्या 5 भाकरी व ते 2 मासे घेऊन त्याने आकाशाकडे पाहून आशीर्वाद दिला आणि भाकरी मोडून शिष्यांना दिल्या व शिष्यांनी लोकसमुदायाला दिल्या. मग ते सर्व जेवून तृप्त झाले आणि उरलेल्या तुकड्यांच्या 12 टोपल्या त्यांनी भरून घेतल्या. जेवणारे सुमारे 5,000 पुरुष, स्त्रिया व मुले होती. पहा, प्रभू येशू ख्रिस्ताने त्या 5 भाकरी आणि 2 मासे आपल्या हाती घेऊन त्या आपल्या थोर पित्याचे आशीर्वाद दिलेला आहे. पित्याकडे विनंती केली आणि पित्याने आपल्या पुत्राची विनंती मान्य केली. आणि काय झालेलं आहे? अद्भुत चमत्कार. ज्या 5 भाकरी आणि 2 मासे प्रभू येशू ख्रिस्ताच्या हातातून लोकसमोर शिष्यांकडे जात होत्या, ते सर्व किती आशीर्वादित झालेला आपण पाहतो. सर्व 5,000 पुरुष, स्त्रिया, मुले वेगळे, हे सर्वजण जेवलेले आपण पाहतो आहोत. त्याचप्रमाणे जर 17वा अध्याय आणि जर 14 ते या ठिकाणी सुद्धा एक काय आहे, एक भूतग्रस्त मुलगा आहे. काय म्हणाला पहा, नंतर ते लोकसमुदायाजवळ येऊन एक मनुष्य त्याच्याकडे येऊन त्याच्यापुढे गुडघे टेकून म्हणाला, प्रभूजी, माझ्या मुलावर दया करा, कारण तो फेपरेकरी असून त्याचे हाल होत आहे. नंतर आपण पाहतो की नंतर येशूने भूताला दटावले तेव्हा ते त्याच्यातून निघून गेले आणि त्याच घटकेपासून मुलगा बरा झाला. पहा, प्रभू येशू ख्रिस्तानी या ठिकाणी सुद्धा चमत्कार केलेला आहे. काय केलेलं आहे? एक भूतग्रस्त मुलाला प्रभूकडे आणलेला आहे. प्रभूने काय केलेलं आहे? फक्त प्रभूने त्या भूताला काय केले? दटावलं. शब्द, त्यांची आज्ञा त्यांनी दिली आणि त्या मुलाच्या शरीरातून तो भूत निघून गेलं आणि तो भूतग्रस्त झालेला मुलगा आपण पाहतो की कशा प्रकारे बरं झालेला आहे. त्याचप्रमाणे आपण हीच घटना मार्काच्या शुभवर्तमानामध्ये सुद्धा पाहतो. आपण लूक शुभवर्तमान याचा 6वा अध्याय आणि जर 6 ते 10 या वचनाकडे जर आलो तर या ठिकाणी सुद्धा ही घटना घडलेली आहे. काय? प्रभू येशू ख्रिस्त शब्दात दिवशी हात वाळलेल्या एका मनुष्याला बरं करत आहे. काय आहे पहा. नंतर दुसऱ्या एका शब्दात दिवशी असे झाले की तो सभास्थानात जाऊन शिकवित असता तेथे उजवा हात वाळलेला असा एक माणूस होता. तेव्हा शास्त्री परीक्षित त्याच्या दोष ठेवाय सापडा म्हणून तो शब्दात दिवशी रोग बरे करतो का हे पाहाव्यास टपून राहिले. परंतु त्यांचे विचार ओळखून त्या हात वाळलेल्या माणसाला म्हटले, उठ, मध्ये उभा राहा. मग तो उठून उभा राहिला. तेव्हा येशू त्यांना म्हणाला, मी तुम्हास विचारतो, शब्दात दिवशी बरे करणे योग्य की वाईट करणे योग्य? जीव वाचवणे योग्य किंवा त्याचा नाश करणे योग्य? मग त्याने सभोवती सर्वांकडे पाहून त्याला सांगितले, आपला हात लांब कर. तेव्हा त्याने तसे केले आणि त्याचा हात बरा झाला. या ठिकाणी सुद्धा आपण पाहतो की हात वाळलेला मनुष्य आहे आणि त्याने आज्ञा केली. प्रभू येशू ख्रिस्त फक्त बोलला आणि आपण पाहतो की त्याचा तो वाळलेला हात बरा झालेला आहे. आणि या ठिकाणी अद्भुत चमत्कार झालेला आपण पाहतो. 7वा अध्याय लूक शुभवर्तमान 7वा अध्याय आणि जर 11 ते 17 ही वचने जर पाहिली तर या ठिकाणी सुद्धा एक चमत्कार झालेला आहे. काय आहे पहा, एका विधवेच्या मुलाला प्रभू बरं करत आहे. पहा, एक मृत मुलगा आणि त्याची आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताने या वचनामध्ये प्रत्येक नोंद घेतलेली आहे. ती एक विधवा आहे आणि त्या विधवेचा तो एकुलता एक मुलगा आहे. आणि सगळ्यात महत्वाचं प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताला
त्या बाईचा कळवळा आलेला आहे. आपल्या विषयी सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताच्या मनामध्ये कळवळा आहे प्रियांनो. म्हणूनच तो आपल्या तारण होण्यासाठी, आपल्याला जीवन देण्यासाठी तो या जगात आलेला आहे. त्याच्या केवळ आपण विश्वासावर आपण देवाची मुले ठरलेलो आहोत. प्रियांनो, या ठिकाणी काय झालेलं आहे? मग तो म्हणाला, मुला मी तुला सांगतो उठ. पहा, या ठिकाणी सुद्धा प्रभू येशू ख्रिस्त मृत झालेल्या मुलाला, त्या शरीराला आज्ञा देत आहे. काय म्हणत आहे? मी तुला सांगतो उठ. आणि आपण पाहतो की त्या तिरडीवरती जे शरीर ज्या वरती घेऊन चाललेले होते त्यावरती झोपलेल्या त्या मुलाला प्रभूने आज्ञा केली आणि काय म्हणत आहे? उठ, मी तुला सांगतो उठ. तेव्हा तो मेलेला उठून बसला व बोलू लागला. मग त्याने त्याला त्याच्या आईच्या हवाली केले. तेव्हा सर्वांस भय वाटले व देवाचे गौरव करीत म्हणाले, आम्हामध्ये मोठा संदेष्टा उदयास आला. प्रियांनो, या ठिकाणी आपण एक अद्भुत घटना घडलेली आपण पाहत आहोत की मेलेल्या मुलाला प्रभू येशू ख्रिस्ताने शब्दाने मेल्यातून उठवलेला आहे. आणि त्याचप्रमाणे आपण पाहतो की मार्काच्या शुभवर्तमानामध्ये एक घटना घडलेली आहे. मार्क 4 अध्याय आणि 35 ते 41 वचन. या ठिकाणी आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रत्येक गोष्टीवरती काय आहे? अधिकार आहे. आणि या ठिकाणी एक घटना घडलेली आहे आणि मी फक्त येशू वादळ शांत करतो आणि मी 39 वचन वाचत आहे. तेव्हा त्याने उठून वाऱ्याला धमकाविले आणि समुद्राला म्हटले, उगा रहा, शांत हो. मग वारा पडला व अगदी निवांत झाले. नंतर तो त्यांना म्हणाला, तुम्ही इतके भीतिरे कसे? तुम्हाला विश्वास कसा नाही? प्रियांनो, या ठिकाणी सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताने समुद्रामध्ये वादळ सुटलेला आहे आणि ते वादळ प्रभू येशू ख्रिस्ताने या ठिकाणी शांत केलेलं आहे. प्रियांनो, कितीतरी अद्भुत गोष्टी आपण पाहतो की पवित्र शास्त्रामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या वाणीमध्ये, शब्दामध्ये घडलेले आहे. ज्याप्रमाणे आपण पुढे जर गेलो 5 अध्याय आणि जर 21 वचनात जर पाहिलं तर या ठिकाणी सुद्धा एक चमत्कार घडलेला आहे. पहा, तेव्हा याईर नावाचा सभास्थानाचा एक अधिकारी आला व त्याला पाहून त्याच्या पाया पडला. त्याने आग्रहाने त्याला विनंती केली की माझी लहान मुलगी मरावयास टेकली आहे, तिने बरे होऊन जगावे म्हणून आपण तिच्या वर हात ठेवा. मग तो निघाला. तेव्हा पुष्कळ लोक त्याच्या मागे होते, त्यांच्या बरोबर गर्दी होती. आणि आपण पाहतो की 5 अध्याय आणि 35 वचन. तो बोलत आहे इतक्यात सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या घराकडून काही माणसे येऊन त्याला म्हणाले, आपली मुलगी मरण पावली, आता गुरुजींना त्रास कशाला देता? परंतु येशू त्यांच्या बोलण्याकडे लक्ष न देता सभास्थानाच्या अधिकाऱ्याला म्हणाला, भिवू नको, विश्वास मात्र धर. त्याने पेत्र, याकोब व याकोबाचा भाऊ योहान यांच्याशिवाय कोणालाही आपल्या बरोबर येऊ दिले नाही. मग ते सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या घराजवळ आले. ओक्साबोक्सी रडणारे व आक्रमण करणारे यांचा गोंधळ चाललेला त्यांनी पाहिला. तो आज जाऊन त्यास म्हणाला, तुम्ही का गोंधळ करता, का रडता? मूल मेले नाही, झोपेत आहे. आणि नंतर आपण पाहतो की या ठिकाणी 41 वचनात, नंतर मुलीच्या हातात धरून तो म्हणाला, तलिमा कोम, अर्थात मुली मी तुला सांगतो उठ. या ठिकाणी सुद्धा
मेलेली मुलगी आहे आणि ती आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त तिला आज्ञा देत आहे आणि ती मेलेली मुलगी या ठिकाणी उठून बसलेली आपण पाहतो. आणि सगळ्यात महत्वाचा जर चमत्कार आपण पाहतो की योहान शुभवर्तमान याच्या जर 11वा अध्याय आणि या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त मेलेल्या लाजराला, जो मेलेला लाजार 4 दिवस कबरेमध्ये आहे आणि त्याच्या बहिणी त्याला म्हणत आहे की त्याला दुर्गंधी सुटलेली असेल, परिस्थिती आहे प्रियांनो तशी. पण प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणत आहे पहा प्रियांनो, या ठिकाणी एक मोठा चमत्कार प्रभू येशू ख्रिस्ताच्या शब्दामध्ये झालेला आपण पाहतो. 11वा अध्याय आणि 43 वचन. असे बोलून त्याने मोठ्याने हाक मारून म्हटले, लाजारा बाहेर ये. तेव्हा जो मेलेला होता तो बाहेर आला, त्याचे हात पाय प्रेत वस्त्राने बांधलेले व तोंड रुमालाने वेष्टिले होते. येशूने त्यांना म्हटले, त्याला मोकळे करू जाऊ द्या. जो 4 दिवस कबरेमध्ये राहिलेला लाजार प्रभू येशू ख्रिस्ताने ते कबरेच्या बाहेर फक्त धुंड काढण्यासाठी सांगितले आणि आपण पाहतो की शब्द प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी एकच शब्द बोलला, लाजारा बाहेर ये. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या त्या शब्दामध्ये किती सामर्थ्य आहे हे आपण पाहिलेलं आहे. खरोखर त्या थोर प्रभूला आपण धन्यवाद देऊया, त्याची स्तुती आणि त्याचा गौरव करूया की अशा महान थोर देवाने आपल्याला त्याच्या शब्दाने आपल्याकडे बोलवलेलं आहे.